फार प्राचीन काळची गोष्ट आहे. जेव्हा 9 ग्रहांची सभा भरली होती, तेव्हा प्रत्येक राशीला तिचे विशेष गुण दिले जात होते. कोणी धाडसी होते तर कोणी अत्यंत कष्टाळू. पण जेव्हा कुंभ राशीची वेळ आली, तेव्हा शनिदेव आणि देवगुरु बृहस्पती यांच्यात एक चर्चा रंगली. शनिदेव म्हणाले, या राशीला मी संयम आणि तपस्या देईल. तर गुरु म्हणाले, मी या राशीला विशाल बुद्धिमत्ता आणि भविष्याचा वेध घेण्याची शक्ती देईल. आणि अशा प्रकारे जन्म झाला कुंभ राशीचा. ज्याच्या हातात ज्ञानाचा आणि अनुभवाचा कलश आहे, त्या शिल्पकाराची गोष्ट. एका महान राज्यात एक शिल्पकार राहत होता. त्याचे नाव होते कुंभक. तो गावच्या कोपऱ्यात राहून एक अतिशय विचित्र दगड घडवत होता. लोक त्याच्याकडे बघून हसायचे. कोणी म्हणायचे, काय हा वेडेपणा, या दगडाला तर कसलाच आकार नाही. पण कुंभक फक्त हसायचा आणि म्हणायचा, तुम्हाला फक्त दगड दिसतोय, मला त्यात उद्याचा देव दिसतोय. वर्ष सरली, राज्यात दुष्काळ पडला, लोक हवालदिल झाले. पण त्याच वेळी कुंभकाने तो दगड पूर्ण केला. तो दगड म्हणजे एक पाण्याचा असा स्रोत होता, जो जमिनीतून आपोआप पाणी वर खेचत होता. लोकांनी विचारले, हे तुला कसे सुचले? तेव्हा तो म्हणाला, जेव्हा तुम्ही भविष्याचा विचार करता, तेव्हा तुम्हाला निसर्गाची गुप्त रहस्ये समजतात. हीच कुंभ राशीची खरी ओळख आहे. कुंभ राशीचे 3 मंत्र, जे तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे ठरवतात. गर्दीत असूनही एकांत. कुंभ राशीची माणसे गर्दीत सहज मिसळतात, पण त्यांचे मन नेहमी कोणत्या तरी वेगळ्या विश्वात असते. लोक म्हणतात, तुम्ही शांत आहात, पण प्रत्यक्षात तुमच्या डोक्यात विचारांचे मोठे वादळ शमत असते. ही तुमची डीप थिंकिंगची शक्ती आहे. श्रीकृष्णासारखी नीती. लक्षात ठेवा, महाभारतात अर्जुनाकडे गांडीव धनुष्य होते, पण विजय मिळाला तो श्रीकृष्णाच्या रणनीतीमुळे. कुंभ राशीच्या जातकांनो, सध्या तुमच्या आयुष्यात अशीच वेळ आली आहे. खूप कष्ट करण्यापेक्षा योग्य वेळी योग्य चाल खेळणे तुम्हाला मोठे यश देईल. जगाचे कल्याण करणारा कलश. तुमच्या राशीचे प्रतीक असलेला कुंभ म्हणजेच घडा नेहमी भरलेला असतो. याचा अर्थ असा की तुमच्याकडे इतरांना देण्यासारखे खूप काही आहे. पण ते ज्ञान असो, प्रेम असो किंवा मदत. पण हा घडा भरलेला राहण्यासाठी तुम्हाला स्वतःला रिचार्ज करणे गरजेचे आहे. म्हणूनच ओव्हर थिंकिंग टाळा आणि स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. येणारा काळ तुमच्यासाठी एखाद्या जुन्या चित्रपटाच्या क्लायमॅक्स सारखा आहे. सुरुवातीला संघर्ष झाला, साडेसातीचा त्रास झाला, पण आता पडद्यावर तुमचे नाव झळकण्याची वेळ आली आहे. मंगळाचे परिवर्तन तुम्हाला ती शक्ती देईल, जिची तुम्ही वाट पाहत होतात. ज्योतिषशास्त्राच्या विशाल नभात कुंभ रास ही एका ध्येय वेड्या प्रवाशासारखी आहे. 11वे स्थान, वायू तत्व आणि शनिदेवाचे स्वामित्व लाभलेली ही रास मानवी उत्क्रांतीचे आणि प्रगत विचारांचे प्रतीक मानले जाते. कुंभ राशीच्या व्यक्ती केवळ वर्तमान काळात जगत नाहीत, तर त्या भविष्याचा नकाशा आजच आपल्या मनात कोरत असतात. सध्याचा काळ हा तुमच्यासाठी केवळ एक संक्रमण नसून तुमच्या आजवरच्या तपस्येचे फळ मिळण्याचा सुवर्ण काळ आहे. एक रंजक कथा, विचारी शिल्पकार आणि भविष्याचा वेध. कुंभ राशीच्या स्वभावाचे सार सांगणारी एक सुंदर गोष्ट आहे. एका प्राचीन नगरात एक शिल्पकार राहत होता. त्याचे वैशिष्ट्य असे होते की तो कधीही चालत असलेल्या वाटेने जात नसे. लोक जेव्हा मंदिराच्या मूर्ती बनवण्यात मग्न असत, तेव्हा हा शिल्पकार डोंगराच्या एका कपारीत बसून एका महाकाय दगडावर काहीतरी विचित्र कोरीव काम करत असे. लोक त्याची चेष्टा करायचे, त्याला वेडा म्हणायचे. काही वर्षांनंतर त्या नगरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. विहिरी कोरड्या पडल्या. तेव्हा तो शिल्पकार सर्वांना त्या डोंगराकडे घेऊन गेला.
त्याने त्या दगडावर असे काही तंत्र कोरले होते की वाऱ्याच्या वेगाचा वापर करून त्याने जमिनीखालचे पाणी वर खेचले होते. लोकांनी आश्चर्याने विचारले, हे तुला कसं सुचलं? तो शांतपणे म्हणाला, तुम्ही दगडात देव शोधत होतात, मी त्या दगडात मानवाचे भविष्य शोधत होतो. हीच कुंभ राशीची खरी ताकद आहे. गर्दीपेक्षा वेगळे विचार करण्याची पद्धत. व्यक्तिमत्व आणि 7.5चा शेवटचा टप्पा. सध्या कुंभ राशीवर 7.5चा शेवटचा टप्पा सुरू आहे. शनिदेव तुमच्या धनस्थानात विराजमान होऊन तुमच्या संयमाची परीक्षा घेत आहे. पण हा काळ तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही, तर तुम्हाला प्रगल्भ करण्यासाठी आहे. 7.5चा हा प्रभाव तुम्हाला डीप थिंकिंग म्हणजेच सखोल विचार करायला भाग पाडत आहे. तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक शांत आणि विचारी झाला आहात. हा संयमच तुम्हाला भविष्यातील मोठ्या जबाबदाऱ्या पेलवण्यासाठी तयार करत आहे. ग्रहांची चाल आणि यशाची रणनीती. 11 मे रोजी मंगळ ग्रहाचे पराक्रम स्थानात होणारे आगमन तुमच्या आयुष्यात एक नवी उर्मी घेऊन येईल. आत्तापर्यंत जे कष्ट रखडलेले वाटत होते त्याला आता गती मिळेल. मात्र हे यश मिळवण्यासाठी तुम्हाला भगवान श्रीकृष्णाच्या रणनीतीचा अवलंब करावा लागेल. श्रीकृष्णाने युद्धभूमीवर अर्जुनाला केवळ शस्त्र चालवायला शिकवले नाही, तर बुद्धीचा वापर करून शत्रूंवर मात कशी करायची हे शिकवले. कुंभ राशीच्या जातकांनीही आता केवळ मेहनत न करता स्मार्ट वर्कवर भर देणे गरजेचे आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेणे हीच तुमची विजयाची गुरुकिल्ली ठरेल. शिक्षण, प्रेम आणि आर्थिक समृद्धी. तुमच्या कुंडलीतील पंचम स्थानात बुध आणि गुरु या 2 अत्यंत शुभ ग्रहांची युती होत आहे. ही युती म्हणजे ज्ञानाचा आणि भाग्याचा संगम आहे. विद्यार्थी. शिक्षण क्षेत्रात तुम्हाला क्रिएटिव्ह ग्रोथ मिळेल. तुमची कल्पनाशक्ती तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल. प्रेम व विवाह. नातेसंबंधांमध्ये हा काळ अतिशय मधुर असेल. ज्यांचे विवाह जमण्यात अडचणी होत्या त्यांच्यासाठी विवाहाचे प्रबळ योग निर्माण होतील. आर्थिक स्थिती. धनवृद्धीचे संकेत प्रबळ आहेत. अचानक धनलाभ किंवा अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. सावधगिरी बाळगणे तेवढेच गरजेचे आहे. टाळावयाच्या 5 चुका. प्रगतीच्या या प्रवासात काही अडथळे स्वतःहून निर्माण होऊ शकतात, जे टाळणे तुमच्या हातात आहे. पहिला आहे स्वतःला वेगळे पाडणे. विचाराच्या तंद्रीत राहून लोकांपासून दूर जाऊ नका. नेटवर्किंग वाढवा. दुसरा आहे अतिविचार. भविष्याची काळजी करण्यापेक्षा वर्तमानात कृती करा. तिसरा नकारात्मकता. जुन्या अपयशाच्या सावलीतून बाहेर पडा. चौथा आहे घाईघाईत निर्णय. मंगळाच्या प्रभावामुळे घाई होऊ शकते, पण संयम सोडू नका. पाचवा आहे आरोग्याकडे दुर्लक्ष. यशाच्या मागे धावताना शरीराची साथ आवश्यक आहे. उपाय. कुंभ राशीच्या लोकांसाठी मे महिना आणि पुढील काळ हा भाग्योदयाचा आहे. तुमचा हेल्थ, वेल्थ आणि करिअर स्कोअर उंचावलेला आहे. या ऊर्जेला सकारात्मक दिशा देण्यासाठी दर शनिवारी शनिदेवाची उपासना करा आणि गरजूंची सेवा करा. लक्षात ठेवा, तुम्ही त्या शिल्पकारासारखे आहात ज्यांच्याकडे भविष्याचे व्हिजन आहे. जग काय म्हणते यापेक्षा तुमची बुद्धी काय सांगते यावर विश्वास ठेवा. तुमचा विजनरी स्वभावच तुम्हाला यशाच्या त्या शिखरावर नेईल जिथे पोहोचण्याचे स्वप्न जग पाहत आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात सध्या कोणत्या मोठ्या आव्हानांना सामना करावा लागत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही त्यावर उपाय सुचवू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.